भीमा कृषी प्रदर्शनात भागीरथी संस्थेच्या पुढाकारातून महिला बचत गटांचे सुमारे 200 स्टॉल्स उभारले होते। या स्टॉल्सवर चमचमीत शाकाहारी, मांसाहारी खाद्यपदार्थ मिळत होते। वडापाव, पाणीपुरी, थालीपीठ, मिसळ, आप्पे यासह अनेक चविष्ट पदार्थ मिळत असल्यानं दर्दी खवय्यांची पावलं या स्टॉल्सकडे वळत होती। रविवारी बचत गटांच्या स्टॉल्सवर लाखोंची उलाढाल झाली। दरम्यान भीमा कृषी प्रदर्शनात सहभागी झालेल्या महिला बचत गटांचा सौभाग्यवती वैष्णवी महाडिक यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार झाला। भीमा कृषी प्रदर्शनात बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी उभारलेले 200 स्टॉल्स म्हणजे पाककलेचे उत्तम नमुने होते। भीमा कृषी प्रदर्शनातील ही खाऊ गल्ली चांगलीच गर्दी खेचतीये। रविवारी या खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर मोठी गर्दी झाली होती। पाणीपुरी, भेलपुरी, थालीपीठ, मिसळ, आप्पे, पुरणपोळी, मसाला डोसा, ताक, सोलकढी अशा शाकाहारी पदार्थांना चांगली मागणी होती। तर पापड, कुरवड्या, विविध प्रकारची लोणची, शेवया यांसह पारंपरिक मराठमोळ्या पदार्थांचेही इथं स्टॉल्स उभारले होते। रविवारी अनेकांनी मांसाहारी पदार्थांवर ताव मारला। बिर्याणी, तांबडा पांढरा रस्सा, माशांचे विविध प्रकार, मटण भाकरी, रक्ती मुंडी, खिमा चपाती अशा अस्सल कोल्हापुरी पदार्थांची चव घेण्यासाठी गर्दी झाली होती। या माध्यमातून महिला बचत गटांना अर्थार्जनाची चांगली संधी मिळाली। अनेक बचत गटांची 3 दिवसांची कमाई लाखाच्या घरात झाली आहे। भीमा कृषी प्रदर्शनात भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं मोफत स्टॉल देऊन खासदार धनंजय महाडिक आणि सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी बचत गटांना चांगला आर्थिक स्रोत निर्माण करून दिल्याबद्दल महिलांनी भागीरथी संस्थेचे आभार मानले। बचत गटाच्या महिलांचा उत्साह वाढवण्यासाठी रविवारी सायंकाळी सौभाग्यवती वैष्णवी महाडिक आणि लक्ष्मी पंप्स ग्रुपच्या ऐश्वर्या पाटील यांच्या हस्ते सर्व महिला बचत गटांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं।